दुपारच्या 1 वाजल्याच्या जेवणानंतर आपण काय करतो, इंग्रजीचे वाक्य बनवतो, दररोज एक फॉर्म्युला घेतो, पण काल मी काय केलं होतं, एक फॉर्म्युला देऊन एक फॉर्म्युला देऊन काय केलं होतं, तुम्हाला एक पिक्चर दाखवला होता. पिक्चर कशावर आधारित होता, पिक्चर आधारित होता तो होता या तारखेवर. कधी होता, 26/11. 26/11 काय भानगड आहे, काय करे 26/11 काय भानगड आहे, 26/11 म्हणजे 26 नोव्हेंबरला पाकिस्तानचे काही अतिरेकी समुद्राच्या मार्गाने त्यांची एक हवेची जहाज घेऊन भारताच्या मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर आले होते. त्यांच्या सोबत 2-3 बॅग होत्या. इतक्या भारी बॅग होत्या की त्या बॅग मध्ये, भारी म्हणजे काय, भारी म्हणजे कपडा भारी नाही, वजनदार. आणि त्याच्यामध्ये काय भरलं त्यांनी, त्याच्यामध्ये अत्याधुनिक हत्यारं, अत्याधुनिक बंदुका. एक बंदूक अशी आहे की असं नुसतं ट्रॅगर दाबल्यानंतर, एक नुसतं बटन दाबल्यानंतर प्रमाण आहे त्या प्रमाणात गोळ्या बाहेर पडणाऱ्या. त्याच्यामध्ये अजून एक बंदूक होती की एवढ्या या बंदुकीमधून, दुर्बीणमधून दूरचा माणूस जवळ दिसतोय आणि त्याला कुठं इथं मारायचे का इथं मारायचे का इथं मारायचे हे सुद्धा दिसत होतं. अशा प्रकारच्या प्रशिक्षण घेतलेल्या, ट्रेनिंग घेतलेल्या अतिरेक्याची गाडी तिथं उतरली. गुपचूप ते कुठेवाले त्या हॉटेल ताज, हॉटेल ओबेरॉय आणि नरिमन पॉइंट अशा 3 ठिकाणी उतरले. कुठे उतरले, 3 ठिकाणी उतरले. कोणालाच पत्ता नाही. लोकाला काय वाटलं, हे सगळे कोण आहेत, एक प्रवासी आहेत, साधारण कपडे घातलेले. एकाला तर वाटलं ही मिलिटरीमॅनच आहेत, परंतु ते मिलिटरीमॅन नव्हते मुलांनो. ते होते कोण, ते होते अतिरेकी. घुसल्याबरोबर ऐका, घुसल्याबरोबर मध्ये काय काम केलं, उतरले, नाव सांगितले आणि मध्ये रूम मध्ये गेल्या पहिलं काम केलं, पिशवी उघडली. पिशवी मधल्या बंदुका, दुर्बिना, गोळ्या, इकडल्या बाजूला हातबॉम्ब सगळं गोळा केलं आणि बाहेर पडले. आणि जिथं माणसं दिसतील, राहायला आलेले, अमेरिकेतून आलेले, हॉलंड मधून आलेले, अजून कुठल्या देशातून आलेले, परदेशातून आलेले, भारत बघा आलेले, कोण व्यापारानिमित्त आलेले, कोण कुठल्या कामानिमित्त आलेले, त्या लोकांना दिसलं की गोळ्या घालायचं, जागे मारायचं. रेल्वे स्टेशनवर तर कधी असे मुर्दे ओढत नेले होते त्यांनी. ज्यांना दिसेल त्याला गोळ्या घालायच्या. त्या लेकरांनी कधी पाप केलं नाही, कुठलं काही पुण्य केलं नाही, कुणाचं काम केलं नाही, कुणाचं वाटलं केलं नाही, तरी पण त्यांच्यावर बॉम्ब टाकणं काय, त्यांना मारणं काय, निर्गुणपणे मारणं. जरा बी मया आणली त्यांना, जरा सुद्धा मया आणली. लक्षात तुमच्या, जरा सुद्धा मया आणली. त्याच्यामध्ये आपले अतिरेक्याच्या विरुद्ध कारवाई करणारे पोलीस सुद्धा आपला जीव गमावले. जास्त मोठी स्टोरी नाही, पण 3 ते 4 दिवस सतत लढा चालू होता. त्या हॉटेलामधून त्या अतिरेक्याला बाहेर काढायचं पोलिस प्रयत्न करत होते. त्यातल्या एका पोलिसांनी तर काय केलं होतं बघा, दिसलं कोणी त्याला जवळ घ्यायचं आणि त्याच्या तोंडात गोळी मारायची. आपल्याला कोणाला चिमटी घेऊ वाटत नाही. जर कुणी जर पडला असं, त्याच्या पायाला लागलं तर आपण काय करता, अरे म्हणता, लगेच मदत करता. अरे ऍक्सिडेंट होऊ द्या गाडीवर पुढे रस्त्यानं, इथं रस्त्याला पडू द्या, लगेच पळत जाता त्याला उचलता. गमत काय होत्या मुलांनो, इतकी दया आपल्या मनात आहे, पण त्याला दया शिकवलीच नाही. त्याला काय शिकवले की, कसलं शिकवले की माणसं मारायचं. तिथून प्रशिक्षण घेऊन आलेले माणसं आता त्यांना मारायचं कसं, त्यांचा आता पराभव कसा करायचा. तर तुम्हाला जे शिकवायचे हे शिकवायचे मला. आपल्या भारताच्या मिलिटरी मॅन मध्ये सगळेच मिलिटरी मॅन होते, तर सगळेच काही गोळ्या घालणार नसते. तर बरं का, कोण स्वयंपाक करते, कोण गाडी चालवते, कोण परेड घेते, कोण बगीचा सांभाळते, तर कोण हत्यार चालवते, कोण यान चालवते. बरं का, कोण माईम चालवते. माईम म्हणजे काय, जमिनीत ठेवलेला बॉम्ब बरोबर त्या जागेवर असा पुरून ठेवायचा, तिथून शत्रू चलत गेले की काय होते, बॉम्ब फुटते, ते मरते. माईमची ट्रेनिंग करत असते. असे कित्येक डिपार्टमेंट आहेत, आपल्याला सुद्धा माहिती असलं तरी सांगत नाही आपण, आणि सांगायचं नाही. तुला माहिती झालं का आपल्याला त्रास होतो. तर त्याच्यामधली एक सैनिकाची तुकडी आहे. त्या सैनिकाच्या तुकडीचं नाव काय आहे, ब्लॅक कॅट. म्हणा बरं, आता ही ब्लॅक कॅट कोण आहेत. ब्लॅक कॅट म्हणजे काय, ते काळे मांजर आहेत का, दिसायला काळे माणसं असतात का, काळे कपडे घालतात का, नाही मुलांनो. तर ब्लॅक कॅट नाव ह्यासाठी दिले
की त्यांना जे प्रशिक्षण दिलं जाते, त्यांना जी ट्रेनिंग दिली जाते मिलिटरीची, एका मिलिटरीमॅनला 2 दिवस जर पाणी नाही मिळालं तरी त्याने जिवंत राहतंय. पाणी नाही मिळालं तरी जिवंत राहतंय. तसल्या पाणी न मिळालेल्या माणसानं शत्रूला मारायचं असं कधी कधी करते की मी मेला असं करते. त्यांना एकदम खतरनाक ट्रेनिंग असते. त्या दिवशी त्या हॉटेलाच्या वरच्या बाजूला हेलिकॉप्टर आले. हॉटेलावर हेलिकॉप्टर आले, दोरीनं खाली उतरले आणि हॉटेलामध्ये उतरले. ती कोण उतरले? हे ब्लॅक कॅटचे सैनिक खाली उतरले, हॉटेलात घुसले. अरे आपल्याला कुणी मारते म्हणलं, इथं जर कुणी रागराग केलं, आज तुम्हाला उशीर झाला, आपले सर मला रागराग करतात, कदाचित एखादी छिडी सुद्धा मारू शकतात, असं तुम्हाला वाटलं, काय करता तुम्ही? भीत तुम्हाला प्रश्न विचारायचे, प्रश्न ते विचारायचं काय करता? घाबरता तुम्ही. पण असे मिलिटरीमॅन आहेत ते, असे मिलिटरीमॅन आहेत की त्यांना जीवाची काहीच पर्वा नाही. ते उतरल्यामध्ये त्यांना काय सांगितलं ते जागेवर मरायचं पण हलायचं नाही, जागेवर मरायचं पण बिलकुल हलायचं नाही. काम कोणासाठी करायचं? या भारत मातेसाठी करायचं. या भारत मातेच्या भूमीवर जर कोणी वाकडा डोळे टाकत असेल, कोणी हल्ला करत असेल तर त्याला जीवन सोडायचं नाही. म्हणून त्यांना काय म्हटलं जाते? ब्लॅक कॅट म्हणलं जाते. काय म्हणलं जाते? लक्षात असू द्या. आणि ब्लॅक कॅट हे आपल्यासारख्याचं काम नाही. ब्लॅक कॅट मध्ये जायचं, तुम्ही काय करता? दुकानात जाता, चिप्स खाता, कुरकुरे खाता, भात खाता, उपाशी नसलं मला सर चक्कर लिहिले म्हणतात. त्यांनी कसं करायचं? त्यांची इतकी ट्रेनिंग भारी असते की 8-8, 10-10 किलोमीटर ते पळते न दम खाता. एवढाला मोठं वजन घेतात पाठीवर, कळलं का नाही? तसल्यापैकी ब्लॅक कॅटचे सैनिक इथं उतरले आणि मध्ये गेले. मुलांनो, इतकं मध्ये घुसल्याबरोबर सगळा काया पालट झाला. जेवढे मध्ये घुसले होते त्याची संख्या मला माहित नाही, परंतु त्याच्यापैकी सगळ्यालाच मारल्यासारखं झालं आणि त्याला सगळ्यालाच मारले. ह्याने त्या अतिरेकाला सगळ्याच मारले, पण त्याच्यापैकी एक जिवंत निघाला. जिवंत का निघाला ते बी सांगतो तुम्हाला मी. त्याचं नाव आहे अजमल कसाब. काय नाव आहे? अजमल कसाब. अजमल कसाब हा पाकिस्तानमधून तिथं अतिरेकी तयार करण्याच्या संस्थेचा एक सदस्य होता. तिथून त्यानं ट्रेनिंग घेऊन भारतातल्या लोकांना मारायसाठी आला होता. तो कसा पकडला सांगू तुम्हाला. कसा पकडला तर आपल्या टोळीमध्ये, आपल्या भारताच्या टोळीमध्ये एक पोलीस होता. कोण होता? पोलीस होता. त्यानं आलं म्हणलं की तिच्या मागं पळत चालली ती. त्या अजमल कसाबला पळत चालले मारायला. अजमल कसाबने काय केलं? अजमल कसाब पुढे चाललाय, त्यांनी मागे चालले आणि मग त्याला असं धरलं. इकडे बघा, अजमल कसाब पशी या पोलिसापेक्षा भारी बंदूक आहे, तरी पण अशी मूठ धरली मुलांनो. जोरात चिरकून बोलून अशी मूठ धरली की दुसरं सैनिक, दुसरे पोलीस त्या अजमल कसाबला पकडण्यासाठी येईपर्यंत त्या पोलिसानं, या भारताच्या पोलिसानं, मुंबईच्या पोलिसानं आपली मूठ सोडली नाही. त्या पोलिसासाठी एक पळी जोरात टाळ्या त्याच्या. त्या पोलिसाचं नाव तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगतो. त्याचं एकमेव कारण सांगतो. आपल्याला अगोदर ही कहाणी ऐकायची आणि त्या ऐकलं त्याला काही चांगला शब्द येणार नाही. कारण माणसं मारते म्हणजे, निष्पाप माणसाला मारते म्हणजे त्याला चांगला शब्द म्हणावं का आपण? नाही. त्या माणसानं, त्या अजमल कसाबनं तोंडात गोळी घातली म्हणालो. तोंडात बंदुकीची तोंड घातलं आणि बघा, मरणाच्या दारावर थांबलेला पोलीस अधिकारी, तो साधारण पोलीस सुद्धा काय करतोय? भारत मातेसाठी आपला जीव गमावतोय का नाही? मग आपण तर काय करायचं? याच्यापेक्षाही चांगले काम करायचं. म्हणजे काय, जाऊन काय भांडण करायचं का आपण कोणासोबत? नाही. आपण आपलं शिक्षण चांगलं घ्यायचं आणि शिक्षणातून चांगला संस्कार तयार करायचा. आपल्यावर कुणीही हल्ला करणार नाही अशा प्रकारचे दोस्त तयार करायचं. कळलं का तुम्हाला? कळलं ना? एक वेळेस पुन्हा एकदा 26/11 मधल्या ज्यानी आपला जीव गमावलाय त्यासाठी एक वेळ टाळ्या वाजवा.